Good morning, students. Today we are going to learn chapter multiples and factors. Multiples and factors means विभाज्य आणि विभाजक. Multiples means विभाज्य आणि factors means विभाजक. See students, this number is 20. 20 ही संख्या आहे. या संख्येला 4, 5, 10, 2 and 1. 4, 20 is divisible by 4 means 20 ही संख्या 4 ने विभाज्य. म्हणजे 20 ला जर आपण 4 ने भागलं तर बाकी किती राहते? 0. म्हणजे 4 is a factor of 20. म्हणजे 4 ही संख्या 20 चा विभाजक आहे. तसंच 5 ने सुद्धा 20 ला भाग जातो. म्हणजे 5 हा सुद्धा 20 चा विभाजक आहे. आणि 20 ही संख्या काय आहे? मल्टिपल्स. म्हणजे कशा कशाने मल्टिपल्स आहे? 4, 5, 10, 2 and 1 also and 20 also. संख्याचे विभाजक आणि विभाज्य संख्या म्हणजे काय? लक्षात आलं का? बघा, एखाद्या संख्येला ज्या संख्येने भाग जातो त्या संख्येला काय म्हणतो आपण? विभाजक. आणि एखाद्या संख्येच्या पटीतील संख्या म्हणजे विभाज्य. मल्टिपल्स मीन्स विभाज्य संख्या म्हणजे पटीतील संख्या आणि फॅक्टर्स मीन्स विभाजक. इन प्रॉब्लेम सेट 32 या प्रॉब्लेम सेट मध्ये आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्याचे काय लिहायचे? राइट द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. या संख्येचे आपल्याला विभाजक लिहायचे. फॅक्टर्स मीन्स विभाजक और डिवायजर्स also. विभाजकालाच काय म्हटलं जातं? डिवायजर्स. आता बघा, फॅक्टर्स ऑफ 8. हाऊ टू राइट द फॅक्टर्स ऑफ 8. 8 चे फॅक्टर्स काय आहेत? फर्स्ट फॅक्टर इज 1 and then 2, then 4 and last 8. These are the factors of 8. 8 या संख्येला कशा कशाने भाग जातो त्या म्हणजे त्या संख्येचे फॅक्टर्स. पहिल्यांदा काय येईल? 1. 1 ने प्रत्येक संख्येला भाग जातो. म्हणजे प्रत्येक संख्येचा 1 हा पहिला विभाजक असतो. नंतर 2 च्या टेबल मध्ये 8 येतं, त्याच्यानंतर 4 च्या टेबल मध्ये येतं आणि लास्ट 8. देन फॅक्टर्स ऑफ 5. Which are the factors of 5? First factor is 1 and then which is the second factor? 5 is the second factor. 1 and 5. These two factors of 5. And then factors of 14. Which are the factors? कोण कोणत्या संख्येने 14 ला भाग जातो? बघा, पहिलं काय लिहायचं आपल्याला? 1. 1 ने प्रत्येक संख्येला भाग जातो म्हणजे 14 चा काय झाला? पहिला फॅक्टर 1 झाला. पहिला विभाजक काय झाला? 1. आता 14 ही संख्या कुठल्या कुठल्या पाड्यात येते बघा. पहिल्यांदा 2 च्या टेबल मध्ये येते. 2 7 जा 14. नंतर कुठल्या पाड्यात येते? 3 च्या पाड्यात येते का बघा? नाहीये. त्याच्यानंतर 4 च्या टेबल मध्ये येते का? 4 च्या पाड्यात संख्या येते का? नाही. त्याच्यानंतर 5 च्या येते का बघा? नाही. म्हणजे नंतर 14 ही संख्या कोणत्या पाड्यात येते? 7 च्या पाड्यात. म्हणजे 7 दोन्ही 14 किंवा 7 2 जा 14 and last 14 is a factor. Then factors of 10. आता तुमच्या लक्षात आलं असेल फॅक्टर्स कसे लिहायचे. फर्स्ट फॅक्टर इज 1. Then in which table 10 comes? 2. 2 5 are 10. 2 च्या पाड्यामध्ये 10 ही संख्या आहे. नंतर कोणत्या पाड्यात येते?
5च्या पाड्यामध्ये आणि लास्ट कोणत्या पाड्या 10. सेकंड फॅक्टर्स ऑफ 7. 7 चे आपल्याला विभाजक लिहायचे. 7 चा पहिला विभाजक काय असेल 1. फर्स्ट फॅक्टर इज 1 and then which 7. These are the factors of this number. Remaining examples, factors of 22. First factor is 1, 2. बघा 22 या संख्येला 2 नी भाग जातो का म्हणजे 2 हा फॅक्टर आहे. 22 या संख्येला 3 नी भाग जाईल का नाही. नंतर 4 नी भाग जातो का बघा 22 is divisible by 3, 4 or not. 5, 6, 7, 8, 9, 10 and 11. 11 2 चा 22. आपल्याला काय करायचंय ही संख्या कुठल्या कुठल्या पाड्यामध्ये येते कोणत्या टेबल मध्ये येते हे आपल्याला बघायचंय. म्हणजे या संख्येला कशा कशाने भाग जातो. And last is 22. These are the factors of 22. First factor is 1, then 2, 11 and 22. And then factors of 25. Which are the factors of 25? First factor is 1. पहिला विभाजक कोणता असेल पहिला अवयव कोणता असेल 1. And then 25 comes in table of 5. And then 25. 25 या संख्येला कशा कशाने भाग जातो 1, 5 आणि 25. Means factors of 25 are 1, 5, 25. And then factors of 32. First factor is 1. 32. Second factor is 2. Because this number is divisible by 2. 32 या संख्येला 2 नी डिवाइड होतो म्हणजेच 32 is divisible by 2 means 2 is a factor of 32. Then in which table 32 comes 3 or 4 in 4's table. Then 5, 6, 7, 8 in 8. 32 ही संख्या कोणकोणत्या पाड्यात येते पहिल्यांदा 1 लिहायचे कारण 1 नी सगळ्या संख्येला भाग जातो. प्रत्येक संख्येचा 1 हा विभाजक असतो. नंतर 2 नी या संख्येला भाग जातो कारण ही समसंख्या आहे म्हणजे 2 ह्या विभाजक असणार. नंतर 4 च्या पाड्यामध्ये 32 ही संख्या येते. नंतर 8 च्या पाड्यामध्ये येते. नंतर कुठल्या पाड्यात येते बघा 16 च्या आणि लास्ट काय असेल 32. लक्षात घ्या प्रत्येक संख्येचा 1 आणि ती संख्या हे विभाजक असतातच. म्हणजे फर्स्ट फॅक्टर इज 1 and last factor is the number itself. And then the last example factors of 33. Which are the factors? First factor is 1 and then the number 33 is divisible by 3 means the second factor is 3. And then in which table this number comes? See in 4, 5, 6, 7, 8, 9, 10 11 in 11. 11 च्या पाड्यात 33 ही संख्या येते म्हणजे 11 हा सुद्धा काय झाला विभाजक झाला. And then 33. These are the factors of 33. 1, 3, 11, 33. Like this you do practice how to write the factors of given numbers. Multiple
number, विभाज्य संख्या. When the division of a dividend leaves no remainder, the dividend is said to be a multiple of the divisor. Multiple number means विभाज्य संख्या म्हणजे काय? जेव्हा भागाकारामध्ये नो रिमाइंडर मीन्स बाकी उरत नसेल, जेव्हा भाजकाने भागल्यानंतर जर बाकी उरत नसेल, बाकी काय उरत असेल, शून्य उरत असेल, तर त्या संख्येला काय म्हणतात? विभाज्य संख्या. डिवायझर मीन्स भाजक, डिव्हिडंड मीन्स भाज्य, अँड डिव्हिजन मीन्स भागाकार. भागाकार आपल्याला माहिती आहे, भागाकार करत असताना भाजकाने भाज्य संख्येला भागल्यानंतर जर बाकी उरत नसेल किंवा बाकी शून्य उरत असेल, तर ती संख्या काय असते? विभाज्य संख्या असते. राइट डाउन द डेफिनेशन. मल्टिपल नंबर when the division of a dividend leaves no remainder, the dividend is said to be a multiple of the divisor. And then test for divisibility म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या. कसोट्या कशासाठी वापरल्या जातात? एखादा नंबर आपण बघितल्यानंतर सांगू शकतो की हा नंबर कशा कशाने विभाज्य आहे, म्हणजे त्या संख्येचे विभाजक कोणकोणते आहेत. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, विभाज्यतेच्या कसोट्या. फर्स्ट टेस्ट कोणती आहे? टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2. दोनने दोनची कसोटी, त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? दोनची कसोटी. इफ देयर इज 0, 2, 4, 6 or 8 in the unit place, the number is a multiple of 2 or exactly divisible by 2. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल, तर ती संख्या 2 ने विभाज्य असते, म्हणजे त्या संख्येला 2 नी पूर्ण भाग जातो किंवा आपण त्याला निशेष भाग जातो असं म्हणतो. एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2, 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य असणे. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2. इफ देयर इज 0, 2, 4, 6 or 8 in the unit place, the number is a multiple of 2. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल, तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. म्हणजे संख्येच्या एकक स्थानचा अंक बघून आपण सांगू शकतो की ही संख्या 2 ने विभाज्य आहे किंवा नाही, किंवा त्या संख्येचा 2 हा विभाजक आहे किंवा नाही. एक्झाम्पल बघा. 4568 in unit place which number? 8 means this number is divisible by 2. म्हणजे या संख्येचा 2 हा विभाजक आहे, या संख्येला 2 नी भाग जातो. समजा नंबर असा असेल, या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? 5. म्हणजे ही संख्या 2 नी विभाज्य आहे का? नाही. इन युनिट प्लेस here is 5 means this number is not divisible by 2. लक्षात आलं? 2 ची कसोटी कशी आहे? एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 किंवा 8 या अंकापैकी एखादा अंक असेल, अंक लक्षात ठेवायचे. 0, 2, 4, 6 किंवा 8 जर एकक स्थानी असेल, तर ती संख्या 2 ने विभाज्य असते. देन नंतर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5. नंतरची कसोटी आहे 5 ची कसोटी. एखादी संख्या 5 ने विभाज्य आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी ही आपल्याला कसोटी वापरावी लागते. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5. एनी नंबर विथ 5 or 0 in the units place is a multiple by 5. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. एनी नंबर विथ 5 or 0 in the unit place is a multiple by 5.
जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. एक्झाम्पल बघा. या संख्येच्या एकक स्थानी कोणता नंबर आहे? 5. In this number here in unit place which digit? 5. Or this number here is 0 in the unit place. Here in the unit place here is 5 means these two numbers are divisible by 5. See this number is the number is divisible by 5. एकक स्थानी कोणता अंक आहे? 7. म्हणजे या संख्येला 5 ने भाग जाईल का? नाही जाणार. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर ती संख्या 5 ने विभाज्य असते. लक्षात ठेवा. This number here is 5. 2020 is divisible by 5. In the unit place there is 0. Third test for divisibility by 10. 10 ची कसोटी. Any number that has 0 in the unit place is a multiple of 10. कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. म्हणजे संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. म्हणजे त्या संख्येचा 10 हा काय असतो? विभाजक असतो. एक्झाम्पल बघा. नंबर इज 40. This number has 0 in its unit place means this number is divisible by 2, 5 and 10. जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला कशाकशाने भाग जातो? आपण बघितलेला आहे. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2, 5 and 10. If a number has 0 in its unit place, the number is divisible by 2, 5 and 10 also. If a number has 0 in its unit place, the number is divisible by 10. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. Problem set 33. In this problem set, first example is write 5 3-digit numbers that are multiples of 2. आपल्याला काय करायचंय? याच्यामध्ये 5 संख्या अशा लिहायच्या की ज्या 2 ने विभाज्य असणार आहेत. त्या संख्या आपल्याला 3 अंकी लिहायचे. Write 5 3-digit numbers. 3-digit numbers means 3 अंकी संख्या आपल्याला लिहायच्या ज्या 2 ने विभाज्य असणार आहेत. अशा आपल्याला 5 संख्या लिहायच्या. याचे एक्झाम्पल बघा. 4 3 6, 5 5 0. You can write any 3-digit numbers which has 0, 2, 4, 6 or 8 in its unit place. 4 0 0, 9 7 8, 6 3 4. You can write many numbers. These numbers are, for example, this type you can write numbers. See in the unit place here is 0, here 6, 0, 8, 4. You can write 1 0 2. Like this you write the numbers. The second and third example you solve in your notebook. Second question, write 5 numbers that are multiples of 2 as well as 3.
आपल्याला अशा 5 संख्या लिहायच्या आहेत की ज्या 2 ने पण आणि 3 ने पण विभाज्य असणार आहेत. यासाठी काय करायचे बघा. This number 30 is divisible by 2 because in unit place is 0 and this number is divisible by 3 also, like this. This number is divisible by 2 as well as 3. You can write the table of 6. This number 12 is divisible by 2 as well as 3. 24, 36, like this. You can write other numbers which are divisible by 2 as well as 3. Third example, a ribbon is 3 meters long. Can we cut it into 50 centimeter pieces and have nothing left over? Write the reason why or why not. How solve this example? We know 1 meter equal to how many centimeter? 100 centimeter. 1 meter equal to 100 centimeter and 3 meter equal to 300 centimeter. Three meters equal to 300 centimeters. या उदाहरणाचा अर्थ लक्षात घ्या. A ribbon is 3 meters long. एक रिबन आहे जी 3 मीटर लांबीची आहे. Can we cut it into 50 centimeter pieces? आपण त्या रिबनला 50 सेंटीमीटरच्या तुकड्यामध्ये कट करू शकतो का? 50 सेंटीमीटरचे तुकडे आपल्याला करायचे. And have nothing left over. काहीही शिल्लक राहणार नाही असे आपल्याला तुकडे करायचे. म्हणजे शिल्लक राहणार नाही. 50 सेंटीमीटरचे तुकडे केल्यानंतर शिल्लक काहीच राहणार नाही किंवा काही शिल्लक राहील का? राईट द रिझन व्हाय और व्हाय नॉट. जर शिल्लक राहत असेल तर का राहतं किंवा नसेल तर का नाही असं विचारलंय आपल्याला. त्याचं कारण आपल्याला लिहायचंय. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर, 3 मीटर्स इक्वल टू 300 सेंटीमीटर. आपल्याला किती सेंटीमीटरचा तुकडा तयार करायचा आहे? 50 सेंटीमीटरचा. देन डिवाइड 300 बाय 50. जर याला डिवाइड केलं तर कितीचा बसेल भाग? 6चा. म्हणजे 50 into 6. हाऊ मच? 300. किंवा हे बघा 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25, 5 6 जा 30. Means here is 6. 6 into 5, how much? 30 and 0 means 300. Remainder is 0. How much pieces? 6 pieces. 6 pieces of a ribbon. 6 pieces of a ribbon. A reason is 300 is exactly divisible by 50. 300 ही संख्या 50 ने विभाज्य आहे. म्हणजेच 50 या संख्येने 300 ला पूर्ण भाग जातो. उदाहरण लक्षात आलं. 3 मीटर ची रिबन आहे. त्याचे आपल्याला तुकडे करायचे कितीचे? 50 सेंटीमीटरचे. म्हणून आपण त्याला भागाकार केला. डिवाइड 300 by 50. We get 6. How much pieces? 6 pieces. Each piece is 50 centimeter long. How much pieces? 6 pieces.
exactly divisible by 50. And the second, fifth example, fourth example you solve like this. Fifth, in this chart 2, 5, 10 are the divisors and there are numbers. If 2 is divisor of this number, you can put right or wrong. If not, you put wrong. This number is 50. Is 2 a divisor of 15? Not. 15 या संख्येला 2 ने भाग जातो का? नाही, कारण एकक स्थानी किती आहे? 5 आहे आणि 2 च्या टेबल मध्ये 15 येते का बघा? नाही, म्हणजे 2 is not divisor of 15. Then 5 is a divisor of 15. 5 3s are 15. You know the test for divisibility now. In unit place, if 5 is divisor, and then 10 not. 15 is not divisible by 10 because there is only 5 in its unit place. And the next number is 30. We know if a number has 0 in its unit place, the number is divisible by 2, 5 or 10 also. 2 is a divisor of 30, 5 is a divisor of 30 and 10 also divisor of 30. In unit place there is 0. Like this, 34 is a divisor of 34. 2 is a divisor of 34. 2 is a divisor of 30. 5 is a divisor of 30 and 10 is a divisor of 30. Like this, 2 is a divisor of 34. 5 is not divisor of 34 and 10 also not. Like this, 46 is divisible by 2. Means 2 is a divisor of 46. 5 is not divisor of 46 and 10 is not divisor of 46. Like this, you complete the given next chart in textbook in your notebook.